नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथील जाहीर सभा, वर्धा कळंब रेल्वे मार्ग, वरोरा वणी मार्गाचे लोकार्पण अशा विविध योजनांचे उद्घाटन निमित्ताने आज बुधवारी विदर्भात आले आहेत. नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहडे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आदी मान्यवर उपस्थित होते. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4:45च्या सुमारास आगमन झाल्यानंतर पंतप्रधान स्वागत स्वीकारून लगेच वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने यवतमाळ दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, संजय राठोड, खासदार भावना गवळी, चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली शाश्वत ये-जा करत असतात. मात्र आता तर हद्दच झाली. एक मादा अस्वल आणि तिची 3 पिल्ले थेट डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज संस्थानच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी ती आली असावीत असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते, अर्थातच वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 9 फेब्रुवारी पासून 6 टप्प्यात आंदोलन सुरू आहे. यापैकी 5व्या टप्प्यात 28 व 29 फेब्रुवारी रोजी राजनगर येथील वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर 48 तास कामबंद व धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून विभागीय कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. अवश्य महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपनीमध्ये आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे. परंतु जे आंदोलन आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे, प्रशासनाला किंवा राज्य सरकारमधल्या कोणत्याही नेत्यांना अजूनपर्यंत आमच्या कष्टाळू कंत्राटी कामगारांची जाग आलेली नाही. त्यामुळे आमचं आंदोलन अजून तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. सर, किती कर्मचारी आहेत? आता जवळपास हजारोच्या संख्येने आमचे कंत्राटी कामगार आज उपस्थित आहेत. काय भूमिका असणार आहे सर? आमच्या प्रमुख मागण्या आहेत 2. तशा तर भरपूर 17 मागण्या आहेत, परंतु 2 मुख्य मागण्या आहेत ज्या की आम्हाला शाश्वत रोजगार आणि पगारामध्ये 30% वाढ ही आम्हाला मिळण्यात यावी. या आमच्या 2 प्रमुख मागण्याला घेऊन आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे. या सर्व गोष्टींचा जर आम्हाला लवकरात लवकर यश मिळालं किंवा यांनी निर्णय दिला तर येत्या काळामध्ये आम्हाला आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता पडणार आहे. पण का जर आम्ही आंदोलन तीव्र केलं तर हे पूर्ण महाराष्ट्र राज्य अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे. 17 मागण्यांची पूर्तता न झाल्यास 6व्या टप्प्यात 5 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती
वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिली। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर। बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, नांदुरा या तालुक्यात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे निंबांच्या आकाराच्या गारी पडल्या, त्यामुळे शेडनेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे। गारांचा पाऊस एवढा होता की काल 15 तासानंतरही गारांचा खच कायम होता, त्यामुळे या भागातील पावसाची तीव्रता कशी होती ते दिसून येते। या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची गार तयार झाली आहे। ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली। जिल्ह्यातील 21,768 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रीय विज्ञान दिन आणि रामण विज्ञान केंद्र नागपूरचा वर्धापन दिन समारंभाचा एक भाग म्हणून रामण विज्ञान केंद्र व तारामंडळच्या वतीने विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते। या वेळेला रामण विज्ञान केंद्राच्या परिसरातून रॅली काढण्यात आलेली होती। स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छता शिका आरोग्याला जिंका, विकसित हो भारत हमारा, स्वदेशी अपनाओ देश को विकसित बनाओ, हम सबका एक ही नारा, विकसित हो भारत हमारा अशा प्रकारचे स्लोगन घेऊन विविध शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झालेले होते। हातात घोषवाक्याचे फलक घेऊन घोषणा देत समाजाला विज्ञानाचा संदेश देत होते। रामण विज्ञान केंद्र नागपूर येथून ही दिंडी निघून वेगवेगळ्या परिसरात फिरून परत रामण विज्ञान केंद्रात दाखल झाली। रामण विज्ञान दिन आणि रामण विज्ञान केंद्र व तारामंडळ नागपूरचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर। राज्यभर वीज मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 48 तासांचे काम बंद आंदोलन सुरू झाले आहे। कंत्राटी कामगारांना 30% वेतनवाढ देण्याची व शाश्वत रोजगार देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। वीज मंडळाच्या 3ही कंपन्यांमधील सुमारे 65,000 कर्मचारी संपावर गेले आहेत। देवेंद्र फडणवीस अगर एक नोटीस गेला तर नियमित कामगाराचा मात्र मीटिंग 2 वेळा लावली, परंतु 1 महिन्यापासून नोटीस आमच्या कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीने दिले, परंतु त्यांनी मात्र हा कंत्राटी कामगार आमचा नव्हे, हा कंत्राटी कामगार सोबत आमचं काही लेणं देणं नाहीत अशा प्रकारची एकटट्टू भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली। आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, ते आमच्या विदर्भातले आहेत, पुऱ्या महाराष्ट्रात विदर्भामध्ये 3ही पॉवर स्टेशन आज 100% बंद आहेत। अगर देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब हे बैठक वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीची बोलवली नाही तर येणारा जो 5 मार्च जो बेमुदत आंदोलन आहेत तीव्ररित्या आम्ही करू आणि रस्त्यावर पुरे 62,000 कामगार उतरू आणि हे आम्ही वेटीस जनतेला धरत नाहीत आणि हा विजेचा तुटवडा अगर महाराष्ट्रात जनतेला झाला त्याची सर्वच जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा विभागावर आहे असा इशारा मी या माध्यमातून। गेली अनेक वर्ष शासनाशी पाठपुरावा करून देखील प्रमुख मागण्यांवर निर्णय होत नसल्याने कर्मचारी संतापले आहेत। 5 मार्च पासून राज्यात बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत आज निदर्शने केलीत। शंखनाथ न्यूज साठी
ब्युरो रिपोर्ट. भारत सरकारतर्फे विविध संगीत कला अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात मूळ भोपाळच्या व आता नागपुरात स्थायिक झालेल्या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती प्रियंका ठाकूर यांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. नागपूर व विदर्भातील नाट्य क्षेत्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रियंका ठाकूर यांच्या पारंपरिक रंगभूमीवरील उल्लेखनीय योगदानाबद्दल कला विश्वातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. प्रियंका ठाकूर यांनी वयाच्या 14व्या वर्षी 2006 साली भोपाळमधून आपल्या नाट्य प्रवासाला प्रारंभ केला. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्माती आणि नाट्य लेखनही त्यांनी केले. रंगमंच, टीव्ही आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये मागील 16 वर्षांपासून त्या कार्यरत असून राष्ट्रपुरुष अटल, पंडित दीनदयाल, झलकारीबाई, बोस, तंट्याभिल ही त्यांची महानाट्य चांगलीच गाजली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.